नमस्कार, पूजाचं किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे कच्च्या कैरीचे सरबत. एकदम चवेला छान आणि जिभेला चव आणणारं. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही हे सरबत खूप आवडेल. तर पूर्ण रेसिपी बघा स्किप न करता. तर चला आता सरबतासाठी आपण सुरुवात करूया. इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहे, मी धुवून घेतलेल्या आहे. त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. एवढी आपल्याला लागणार नाही, चवीप्रमाणे आपण वापर करणार आहे. चला आता ह्या कैऱ्यांवरचं साल काढून घेऊया. त्याआधी हे जो देठ असतो तो लांबवर असा कट करून घ्यायचा आहे, कारण इथून चीक निघत असतो. बघू शकता. आता पिलरच्या साहाय्याने आपल्याला असं साल काढून टाकायचं आहे. कारण काय होतं माहिती का, हे कैरीवरचं जे साल असतं ना हे कडवट लागतं. कच्ची कैरी असते ना तेव्हा हे साल आपल्याला काढून टाकायचंच आहे बरं का. दोन्ही पण कैऱ्या आपल्या सोलून झालेल्या आहे. आता आपल्याला छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये बारीक यांची पेस्ट करून घ्यायची आहे. जो कैरीतली ही कैरी असते ना, हिला काय म्हणतात तुमच्या इकडे कमेंटमध्ये सांगा. ती कैरी काढून टाकायची आहे आणि अशा पूर्ण कैरीच्या तुकडे तुकडे काप करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये फिरवायचे आहे. झालेल्या आहे आपल्या कैरीच्या फोडी. अशा मोठ्या मोठ्या कैरींच्या फोडी मी करून घेतल्या आहे. आता हे आपल्याला मिक्सर जार मध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी टाकून वाटायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. थोडी साखर जरी टाकली ना तरी काही हरकत नाही, कारण साखर यात बारीक पण होऊन जाते आणि वाटायला पण सोपं होतं. बघू शकता आता किती असं पातळ पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला चाळणीवर चाळून म्हणजे गाळून घ्यायची आहे, चाळणीवर टाकून. तर खाली पातेलं ठेवून घेतलं आहे आणि वरती ही चाळण पुरण वाटायची. आता हे मिश्रण असं टाकून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण हे जे कैरीचे काप मिक्सरमध्ये दळतो ना तेव्हा आपल्याला नॉर्मल पाण्याचाच वापर करायचा आहे बरं का. कारण की जेव्हा आपण पाणी ॲड करणार आहे ना तेव्हा आपल्याला थंड पाणी ॲड करायचं आहे. आता दुसऱ्या पण भांड्यातलं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ते चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ढवळत पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे. जो ज्यूस असतो ना तो खाली बरोबर जातो आणि वरती चौथा आहे. तुम्ही बघू शकता अशा मोठ्या खापा जर राहिलेल्या असल्या, जास्त जर राहिलेल्या असल्या तर पुन्हा फिरू शकता. इथं आपल्या थोड्याच राहिलेल्या आहे, 1-2 खापा अशा निघलेल्या आहेत, तरी आपण मिक्सरमध्ये पुन्हा फिरूया. एकदम छान कैरीचा हा ज्यूस तयार होतो आणि उन्हाळ्यामध्ये खूप छान लागतो हा ज्यूस. यात जर तुम्ही काळं मीठ जर टाकलं ना खूप छान चव येते. नॉर्मल आपलं घरातलं मीठ आहे हे जरी टाकलं तरी काही हरकत नाही. आता बघू शकता यात काही रस निघत नाहीये. आता हे आपण पुन्हा मिक्सरला फिरून घेऊया. पुन्हा आपण तो वरती राहिलेला चौथा पाणी टाकून असा त्यातला ज्यूस काढून घेऊया. आता साखरेची आपल्याला चव घेऊन बघायची आहे, त्यानुसार आपल्याला पुन्हा साखर ॲड करायची आहे. तर मला असं वाटतं आमच्या कैऱ्या ह्या थोड्याशा आंबट आहे, त्यामुळे मला थोडीशी अजून साखर टाकावं लागणार, कारण की आंबट कैरी आहे ना त्यासाठी. तुम्हाला जर आंबट जास्त आवडत असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालू शकते. झालं. आता यातला ज्यूस पूर्णपणे निघल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता यात तुम्हाला किती पाणी ॲड करायचं त्यानुसार पाणी यात ॲड करू शकता. आता मी सपाट वाटीमधून एवढी साखर उरलेली आहे आणि चव पण घेऊन बघते.
थोडंसं आंबटच आहे बरं का. मी यात थोडीशी साखर टाकते, एवढी ठेवली आहे. आता हे चांगलं वितळून द्यायचं. आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त साखर हलवून घ्यायची. तर 2 कैऱ्यांमध्ये 5 ते 6 ग्लास, हाफ ग्लास 6 होत्या आणि फुल ग्लास 5 तरी होतात. तर आता यात आपल्याला तसं पाणी ॲड करायचं आहे. तर आता मी नॉर्मल पाण्याचा वापर केला होता जेव्हा आपण कैरी मिक्सरमध्ये दळत होतो तेव्हा. आता इथे मी फ्रीजमधल्या पाण्याचा वापर करणार आहे. त्यासाठी मी इथं फ्रीजमध्ये बर्फाचे तयार करून घेतलेले आहे आणि थंड पाणी पण तयार करून घेतलेलं आहे. आता थंड पाणी मी यात टाकून घेते. आता यात बर्फ पण झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बर्फाचे तुकडे पण टाकले आहे. तुम्हाला जर जास्त गार थंड आवडत नसेल तर थोडं नॉर्मली थंड करा. चला आता आपण ग्लास भरून घेऊया. मी ते हाफ ग्लास घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. इतकं छान असं कैरीचं सरबत झालं आहे ना. तुम्ही नक्की एक दिवस ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुमचं सरबत कसं झालं होतं. तर चला आता म्हणजे काय होतं त्या सहजपणे निघल्या जात्या आणि अशा हातावर टाकून घ्यायच्या. तर आधी आपण नंतर ना खूप थंड पाणी वापरलं होतं, जेणेकरून बर्फच टाकला होता. तुम्ही बघितलं होतं का ते बाहेर सरबत प्यायला गेले का हे बर्फाचे तुकडेच मागत असते, मला बर्फाचे तुकडेच द्या यात सरबतमध्ये, मला खूप आवडतात. तर बघू शकता इतकं छान आपलं कैरीचं सरबत झालेलं आहे तयार. तर चला आता आपण टेस्ट करून बघूया. वा, एकच नंबर झालेलं आहे आपलं कैरीचं सरबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारीच बेल आयकन आहे त्याच्यावर असेच आपण नवनवीन रेसिपी रोज आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर चला भेटू पटकन पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.